Hello students. Next concept of the topic human health and disease, that is the disease here. So after all seeing the what is health, then we are going to see the what is diseases here. So it is the condition of a deranged or disrupted functioning of an organ system of our body. ओके सो असं कंडिशन आहे की बॉडी फंक्शनिंगमध्ये बॉडीचं ऑर्गन सिस्टममध्ये जे आहे तो प्रॉपर नाही आहे किंवा डिस्टर्ब झालेले किंवा डिरेंज्ड झालेलं आहे, त्या कंडिशनला काय म्हणायचं, डिसीज असं म्हणायचं. ठीक आहे. मग आता ह्या डिसीजला काही फॅक्टर्स आहे, सो तो डिसीज कॉज करू शकतात. सो दॅट इज फॅक्टर्स अफेक्टिंग हेल्थ कॉजिंग डिसीजेस. कोणतं डिसीज आहे तो हेल्थला अफेक्ट करू शकतात, त्या डिसीजला आम्ही इंट्रन्सिक फॅक्टर्स असं म्हणले आणि दॅट इज द एक्सट्रन्सिक फॅक्टर्स. तुम्ही इंटरनल फॅक्टर किंवा एक्सटर्नल फॅक्टर पण म्हणू शकता. ठीक आहे. आता इंट्रन्सिक फॅक्टर्स म्हणलं तर, इंटरनल फॅक्टर्स असं म्हणलं तर जेनेटिक अँड द क्रोमोझोमल डिसऑर्डर्स आहे, हार्मोनल इम्बॅलन्स आणि माल फंक्शनिंग ऑफ द बॉडी पार्ट्स आहे. बरोबर आहे ना. किंवा आपल्या बॉडीमध्ये जे आहे, आपल्या हेल्थ जे आहे तो डिस्टर्ब्ड आहे किंवा डिरेंज्ड आहे की त्यामुळं आपला ऑर्गन सिस्टम प्रॉपर फंक्शनिंग करत नाही आहे. तो कामुळं तर इंटरनल फॅक्टर्स कोण आहे, जेनेटिक आहे, क्रोमोझोमल. हे फ्रॉम द बॉर्न ओनली किंवा जे बर्थ आहे त्या बर्थपासूनच काही ऑर्गन सिस्टम जे आहे तिथं सेल्स नाही आहे किंवा टिश्यू नाही आहे, तो टिश्यू जे आहे तो सेल जे आहे तो सेक्रेशन करत नाही आहे, त्यामुळं तो फंक्शनिंग होत नाही आहे. किंवा तो म्हणजे काय झालं की फ्रॉम द बर्थ ओनली तो टिश्यू तिथं नाही आहे, जेवरून तिथं जे आहे तो सेक्रेशन होत नाही आहे, म्हणून तिथं प्रॉपर फंक्शनिंग होत नाही आहे, म्हणून तिथं डिसीज झालेले आहे. किंवा हार्मोनल इम्बॅलन्स. ठीक आहे, तो हार्मोन सिक्रेट व्हायला पाहिजे होतं पण तो झाला नाही आहे. फॉर एक्झाम्पल थायरॉक्सिन हार्मोन जे आहे तिथं सिक्रेशन झालं नाही आहे, तर थायरॉक्सिन हार्मोनचं इम्बॅलन्स बॉडीमध्ये झालं आणि बॉडी अफेक्टेड झालं. माल फंक्शनिंग ऑफ द बॉडी पार्ट जे आहे, प्रॉपर न्यूट्रिशन नाही मिळालं तर त्यावेळेस ड्युरिंग द दॅट इज द ग्रोथ पिरियड, त्यावेळेस बॉडीचं पार्ट्स कसं झालं, माल फंक्शनिंगमध्ये टर्न झालं. ठीक आहे. सो दॅट इज दे आर द फॅक्टर्स विच अफेक्ट द हेल्थ, दे आर द इंट्रन्सिक फॅक्टर्स. एक्सटर्नल फॅक्टर्स किंवा दॅट इज द एक्सट्रन्सिक फॅक्टर्स किंवा अनबॅलन्स्ड डाएट. बरोबर आहे. एक्सटर्नल फॅक्टर्स आहे, डाएटमध्ये आपल्या बॅलन्स नाही म्हणत तर तो अनबॅलन्स्ड डाएटच झालं. डिसीज कॉझिंग बाय द पॅथोजन्स हिअर. ओके, पॅथोजन्स असं आहे की आपल्या हेल्थला अफेक्ट करू शकतात, तो डिस्टर्ब करू शकतो. ओके. एन्व्हायरमेंट पोल्युटंट्स आहे की एन्व्हायरमेंट जे पोल्युटंट्स आहे तो वॉटर असू दे किंवा दॅट इज वॉटर किंवा एअर असू दे. ओके. सो दॅट मे कॉज अ हेल्थ प्रॉब्लम. And even like the substances like tobacco, alcohol, drugs, that may also cause a disease to our health here. So we can conclude that the factors are the internal factors and the external factor which directly affect on the health here. Okay. And further the disease are classified, or they are the type of a disease called as a acute disease and the chronic diseases here. Okay, many times we have heard this word. So they are called as acute, they are called as chronic diseases here. So let us see about what is acute disease and what is chronic diseases. Last for a smaller duration. हे जे acute diseases आहेत तो स्मॉलर ड्युरेशनसाठी असतात. ठीक आहे. लगेच आलं आणि लगेचच गेलं तसं टाईपचे. क्रोनिक डिसीज जे आहे लॉंगर ड्युरेशनसाठी, आलेले कळत नाही आणि बॉडीमध्ये असतात ते डिसीज. ठीक आहे, म्हणून तो क्रोनिक डिसीज झालं. ठीक आहे. सिव्हिअर इंटेन्सिटी आहे, त्या डिसीजचं जे इंटेन्सिटी आहे सिव्हिअर आहे आणि इथं लेस सिव्हिअर आहे. ठीक आहे. सुरुवातीला त्याचं इंटेन्सिटी आपल्याला कळतच नाही आहे की डिसीज झाले की नाही आहे, नंतर हळूहळू कळत जाते. तो कोणतं झालं, क्रोनिक डिसीज झालं. ठीक आहे. आणि हे कसं ॲक्यूट डिसीजमध्ये झालं, त्याचं इंटेन्सिटी एवढं झालं आणि लवकरच काय झालं, क्युरेबल झालं. सो दॅट इज द सिव्हिअर इंटेन्सिटी अँड द लेस सिव्हिअर. लेस एफेक्ट ड्यू टू द शॉर्टर ड्युरेशन. बरोबर आहे की म्हणजे ड्युरेशन कसं आहे, स्मॉल आहे किंवा शॉर्ट ड्युरेशन आहे, शॉर्टर ड्युरेशन आहे, म्हणून त्याचं एफेक्ट कसं आहे, लेस एफेक्ट आहे. क्रोनिकमध्ये कसं असतात, हाय एफेक्ट असतात ड्यू टू दी लॉंगर ड्युरेशन्स असतात. ओके. सो दे एफेक्ट. Okay, so that is the less effect of a acute disease, high effect of a
क्रोनिक डिसीज असतात. नो लॉस ऑफ अ वेट, इथं बॉडी वेट जे आहे लॉस होत नाही आहे. क्रोनिक डिसीजमध्ये बॉडी वेट जे आहे लॉस होतात. ॲक्यूट डिसीजमध्ये टायर्ड असं होत नाही आहे, देर इज नो टायर्डसम एफेक्ट. वेरज क्रोनिक डिसीजमध्ये टायर्ड असं फील होतो. ठीक आहे, त्या पेशंटला, त्या इंडिव्हिज्युअलला क्रोनिक डिसीज आहे असं कळाल्यानंतर की काय होतो, त्या पेशंटचं सिम्पटम्समध्ये टायर्डनेस असं दिसतं. ठीक आहे. आणि ॲक्यूट डिसीजमध्ये की दे व्हेरी शॉर्ट टर्म एफेक्ट असतात. टर्म म्हणजे किती वेळापर्यंत असतात तो डिसीज, शॉर्ट टर्मपर्यंत असतात. क्रोनिक डिसीज जे आहे ड्रास्टिक लॉंग टर्म एफेक्ट असतं. ठीक आहे, की कधी कधी काय होतात किंवा होतात डिसीजेस आणि वर्षभरापर्यंत असतात क्रोनिकमध्ये. आणि तो कसं आणि असतात किंवा तो लाईफलॉंग पण असू शकतात. ठीक आहे, असं पण डिसीज आहे. ठीक आहे. ॲक्यूटमध्ये तसं नाही आहे, किंवा झालं लगेचच किंवा तो एका आठवडाभर तो बरा पण होऊन जातात, किंवा लगेचच एक 15 दिवसात ते जे आहे ते होऊन पण जाते, क्लिअर किंवा क्युरेबल पण होऊन जाते. कुठं? ॲक्यूट डिसीजमध्ये. म्हणून आम्ही काय म्हणतो तिथं व्हेरी शॉर्ट टर्म एफेक्ट आणि ड्रास्टिक लॉंग टर्म एफेक्ट क्रोनिक डिसीजमध्ये आहे. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला ॲक्यूट डिसीजबद्दल आणि क्रोनिक डिसीजबद्दल. ॲक्यूट म्हणजे फॉर स्मॉल ड्युरेशन, फॉर लॉंगर ड्युरेशन. सिव्हिअर इंटेन्सिटी, लेस सिव्हिअर इंटेन्सिटी. लेस effect due to the short duration, high effect due to the longer duration. No loss of a weight, loss of a weight. No tiresome, that is a tiresome effect, tired all the time. Very short term effect, drastic long term effect. Example like common cold, food poisoning, etc. are the acute diseases, whereas chronic diseases are the tuberculosis, diabetes, HIV. Okay, so all these come under the, that is the chronic diseases here. Is it clear all of you? So that is today's concept is about what actually the, how we can define the disease. Okay, condition of a deranged, disturbed functioning of an organ system of our body here, definitely. So some of the factors which causes the diseases are internal and the external. Okay, we are going to see further, that is the type of diseases here. In that, first we are started with the that is the duration, how long it is going to last for, that is acute diseases and the chronic diseases here. So today's lecture is about, that is the disease. In coming lectures we are going to see further detailed concept of a disease here. Thank you.